हरि ओम. श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वेळ मित्रा काही भेटसी बा मजला सभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे, नाहीतरी व्यर्थची शिणावे कटाटोपे. काही काही बाबतीमध्ये समर्थ ज्यावेळेला ब्लंट बोलतात, खूप हाय स्टँडर्ड सेट करून ठेवलेले आहेत त्यांनी, त्या प्रकारची ही ओवी आहे. भक्त, साधक, शिष्य या सगळ्या टर्मिनॉलॉजीज रुटीन होऊन गेल्यानंतर त्याचं काही वाटेनासं होतं. ते शब्द नेहमीच आम्ही वापरतो. अनुग्रह झाला म्हणजे शिष्य झालो, केंद्रात येतो म्हणजे साधक झालो, आणि रोज कधीतरी देवाला नमस्कार करतो म्हणजे भक्त झालो. चुकीचं नाही आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी तशा नाही आहेत असं म्हणायचं कारण नाही. पण एक त्याच्या पुढची पातळी आहे आणि त्याला काहीतरी अर्थ आहे, या सगळ्या गोष्टींना काहीतरी उद्देश आहे. याच्यासाठी म्हणून समर्थ खूप वरची पातळीच सांगून की भक्त म्हणजे काय, विभक्त म्हणजे वेगळेपणा. नसशील तर तू भक्त आहेस, नाहीतर व्यर्थ आहे सगळं. तशा प्रकारच्या या टर्मिनॉलॉजीज प्रार्थना करतो देवाला. तर स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलंय की प्रार्थना म्हणजे तरी काय, तर आपल्याला माहिती असतं प्रार्थना मी देवाकडे केलेली काहीतरी मागणी, त्याच्यामध्ये देव आहे हे गृहीत आहे आतमध्ये, जो आहे त्याच्याकडेच तर मागणार. तर त्यांनी असं म्हटलंय प्रार्थना म्हणजे असा बाण की जो त्याचं ध्येय हे ईश्वराचं अस्तित्वाला वेध घेऊन जाईल, अशा प्रकारे सोडलेला एकलक्षी बाण म्हणजे प्रार्थना. इतका सटीक तो जाईल. त्याच्याकडे मागणे असलं तरी सुद्धा त्याचं अस्तित्व जिथे वेधता येईल अशा प्रकारची भावना म्हणजे प्रार्थना. तसं भक्त म्हणजे कोण, तर विभक्त नव्हे तो भक्त. जनरली दोन कॅटेगरी समाजामध्ये असतात की एक भक्त असतात आणि दुसरे अभक्त असतात. म्हणजे जे भक्त नाहीत ते अभक्त, ज्यांना ईश्वराबद्दल काही, मग त्याचा आस्तिक नास्तिक वगैरे पण शब्द वापरले जातात. की देव आहे असे मानणारे म्हणजे आस्तिक आणि देव नाही असं मानणारे म्हणजे नास्तिक. ऍक्च्युली त्याचा अर्थ खरा तसा नाही आहे. आस्तिक याचा अर्थ देव मानणारे असं नसून वेद मानणारे असं आहे. देव नाही, ते वेद आहे. वेदप्रामाण्य मानणारे ते आस्तिक, वेदांना न मानणारे ते नास्तिक. म्हणून देव आपण हे सोयीसाठी केलंय, कारण आपण वेद वाचलेले नसल्यामुळे वेदप्रामाण्य आम्हाला कुठे माहिती आहे. वेदांमध्ये काय सांगितलंय, अनेक गोष्टी सांगितल्या. ज्ञानाचा सागर असं त्याला म्हटलं होतं. वेद म्हणजे जाणणं, ते ज्ञानस्वरूप अशा प्रकारचं सर्व प्रकारच्या गोष्टी वेदांमध्ये आलेल्या आहेत असं सनातनी अभिमानी लोक मांडत असतात. आमच्या वेदांमध्ये सगळं काही आहे. विवेकानंद त्याच्यावर सॉलिड टीका करत असत की एखाद्याची गाय हरवली तर त्याने गावाकडे शोधू नये, वेदात शोधावी, तिथे सापडली. का तर वेदामध्ये सगळं आहे, ते सगळं सापडतं. पण वेदप्रामाण्य असं म्हणत असताना वेदांमध्ये काय सांगितलंय तर तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये त्याला समराईज करून टाकले.
वेदू उदंड बोलीला, अर्थ इतुकाचे निघाला, शरण विठोबासी जावे, निज निष्ठा नाम घ्या. अनेक गोष्टी सांगितल्यात. आम्हाला कुठे ते ॲप्लिकेबल आहेत? यज्ञ विज्ञ करायला सांगितलं, कुठे वेळ आहे? आमच्याकडून रोजची पूजा होताना मारामार आहे घरातली. मग यज्ञ वगैरे ह्यांचा काही व्यक्तींची तशी कल्ट असतो, म्हणजे की यज्ञ करू, विश्वशांती करू, अशा प्रकारे काहीतरी करत राहणार. काहीतरी करायची खुमखुमी जी असते ती अशा प्रकारे पूर्ण होते. एक प्रकारचा चांगला संकल्प, आपण काहीतरी चांगलं करतो आहोत जगासाठी म्हणून, असा एक भाव असतो, तो सॅटिस्फाय करणं. याच्या पलीकडे त्यातून काही विशेष साध्य होतं असं म्हणण्याचं काही कारण नाही. बुद्धिनिष्ठ राहायला पाहिजे सगळ्यामध्ये, की ॲक्च्युली आम्ही करतोय देवाचं म्हणून काहीतरी करतोय आणि खरंच त्याचा काही उपयोग आहे, याच्यामध्ये गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. म्हणून अनेक गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी त्याच्यामधून शरण विठोबाशी जावे म्हणजे ईश्वराला शरण जा आणि निजनिष्ठा नाम घ्यावे. निजनिष्ठा म्हणजे आत्मसमस्तन मनः कृतो, असं राहून नाम घे, मंत्र चाल, त्याने ज्ञानस्थितीला प्राप्त होशील. एवढं वेदांमधून सांगायचं आहे आम्हाला, घेणार का एवढंच. म्हणून वेदांमध्ये अनेक गोष्टी असल्या तरी वेदांमधला जो शेवटचा भाग आहे, म्हणजे वेदांमधला शेवटचा म्हणजे शेवटी कुठेतरी लिहून ठेवलेलं जसं अनेक्षर असतं तसं नव्हे. प्रत्येक वेदाचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये ज्ञानस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. ते प्राप्त कसं होईल या गोष्टींचा भाग थोडासा आलेला आहे, त्याला उपनिषद असं म्हटलं. तो भाग हा मुख्य महत्वाचा आहे. त्याच्या आधारे पुढे सर्व जी प्रकटीकरण संतांची आणि गीता या सगळा जो भाग येतो, गीतेला पण उपनिषद असंच म्हटलं आहे. श्रीमद भगवद गीता असो, उपनिषद, ब्रह्मविद्यायाम योगशास्त्र असं म्हणून प्रत्येक अध्याय गीतेचा संपतो. उपनिषद याचा अर्थ गुरूंच्या जवळ आणि खाली. खाली म्हणजे नम्रपणे, खाली म्हणजे दरवेळेला गुरु कुठेतरी वर बसलेत आणि वरून सांगतात अशातला भाग नाही. पण शिष्य ज्या वेळेला गुरूंसमोर असतो त्यावेळेला त्यांच्या जवळ अंतःकरणाने, आणि दुसरं म्हणजे खाली म्हणजे नम्रपणे बसून घेतलेलं ज्ञान, त्याला उपनिषद असं म्हटलेलं आहे. म्हणून ते स्वामी स्वरूपानंदांना विचारलं होतं की स्वाभिमाने झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. ह्याच्यामध्ये उपासिताचा अर्थ काय? मग स्वामी असताना पावसला स्वामी खोलीमध्ये बसलेले आहेत आणि आतमध्ये बाहेर ही चर्चा चाललेली होती सगळ्या साधक मंडळींची की सद्गुरु चरण उपासिता म्हणजे काय म्हणायचं स्वामी. ते उपासिता म्हणजे उपासना करून वगैरे असे अनेक अर्थ निघाले. त्याच्यानंतर त्यातल्या एकाने असं म्हटलं, उपासिता हा शब्द, उपनिषद हा जो शब्द आलेला आहे की जवळ गुरुच्या बसून ते प्राप्त करून घेणं, त्या अर्थी ते उपासिता आहे. तर स्वामी स्वरूपानंदांनी ते ऐकलं आणि त्याच्यावर ते म्हटले की हाच अर्थ बरोबर आहे, की असंच म्हणायचं. म्हणून सद्गुरुचरण उपासिता याचा अर्थ सद्गुरूंजवळ राहून त्यांनी सांगितलेलं ज्ञान ग्रहण करणं. म्हणून सगळे संवाद, म्हणजे उपनिषदांमधले संवाद पण शिष्यगुरूकडे जातो आहे, त्याला विचारतो आहे की हे मला सांग, मग गुरु उपदेश करतात. गीतेमध्ये पण अर्जुन विचारतो आहे, त्याच्यानंतरच ज्ञान. म्हणून गुरु तत्व कळलं म्हणजे येईल त्याला डोस देत फिरणं असं करत नाही. जो ज्या भावाने येईल त्याच्याशी त्या भावाने वर्तन होणं हे गुरूंचं स्वाभाविक नैसर्गिक असतं. त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या ज्ञानाचा जडपणा नसतो. स्वामी विवेकानंद ज्यावेळेला परदेशात होते आणि एका बहुतेक लेगेट फॅमिली जी होती त्यांच्याकडे ते होते, तर त्या मिसेस लेगेट स्वामी जिथे होत्या, म्हणजे बहुतेक तीच फॅमिली, आणि त्यांच्या खोलीमध्ये ते नवरा बायको दोघेही स्वामींची भक्त होऊन गेलेले होते. आणि ज्यावेळेला त्यांनी दरवाजा उघडला स्वामींच्या खोलीचा, तर त्यांनी बघितलं की स्वामी झोपलेले आहेत पाय वर करून, आणि त्याच्यावर त्या मिस्टरना, त्यांच्या नवऱ्याला वर असं होल्ड करून ठेवलेलं आहे. दोघे काहीतरी करत होते, म्हणजे असं त्या प्रकारे आसन घालून त्यांना वर उचलून ठेवलेलं होतं. आणि त्या बघून त्या एवढ्या घाबरल्या, एकदम ओरडल्या. त्याच्यावर स्वामींना अनपेक्षित होतं असं काहीतरी कोणतरी येईल, त्यांनी दणकन टाकून दिलं त्यांना खाली. त्याच्यावर हा प्रसंग सांगताना स्वामी म्हटले होते स्वामीचे की तो माणूस किती, म्हणजे स्वामी विवेकानंद किती साधा होता, मोकळा होता, की आता कार्य करतोय, उपदेश देतोय, हा शिष्य काही नाही,
जे काय करायचं त्या प्रकारे दणकटपणे आणि मोकळेपणाने करा. अशा प्रकारे ज्यावेळेला शिष्य विचारतो आहे त्यावेळेला उपदेश करणं आणि त्यावेळेला मात्र पूर्णत्वाचा उपदेश करणं. म्हणून दासबोधाचं पण वैशिष्ट्य हेच आहे की श्रुते पुसती कोण ग्रंथ, काय बोलली जी श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, मग ग्रंथानाम दासबोध. आले की दासबोध सुरू असं भाग नाही. त्याच्यामध्ये दास याचा अर्थ ईश्वराचा, मी दास आहे, तोच मला चालवणार आहे, अशा प्रकारे वागण्यामुळे ज्या व्यक्तीला तत्वाचा बोध होऊन गेला दासबोध, त्या दासबोधामधला हा जो भाग आहे की पुढचे सगळे समास आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे आता आपण 11वा दशक बघतो आहोत, अंतरात्मा विवरण नावाचा हा समास आहे. तर सांगितलेल्याच गोष्टी आहेत पण थोडा रिपिटेटिव्हली आलेल्या आहेत. त्याचं कारण पण समर्थने याच समासामध्ये मांडलेलं आहे. सुरुवात पुन्हा एकदा जणू काही मंगलाचरण केल्यासारखी, आधिबंधू सकळ करता समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी करा असं त्यांनी आवाहन करतायत. कोणासाठी करा? स्वतःसाठीच करा, समर्थांसाठी करायचे काही कारण नाहीये. आधिबंधू सकळ करता गणपतीचं वर्णन आहे अशा प्रकारे वाटतं, कारण पहिलं नमन गणपतीला केलं जातं. सकळ करता याचा अर्थ सगळ्या जगाचा जो निर्माण करता आहे तो. त्याला समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये थोरला देव असं म्हटलेलं आहे. तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले, तया देवरायासे कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरला असे. कारण की माणूस देवाकडे जात असताना वेगवेगळ्या इच्छा घेऊन जातो, वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन जातो आणि मग त्याच्यानुसार काहीतरी विधिविधान करणं, कोणीतरी सांगितलेलं असतं की अमुक अमुक गोष्ट करा, मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्याप्रमाणे ते घेऊन जाणं. म्हणून एकतर प्रायोरिटी कशाला आहे, तर आमचे प्रॉब्लेम सोडून घ्यायला आहे एक. दुसरं म्हणजे भरोसा कशावर आहे, तर आम्ही जे जे काही उपचार करतो आहोत त्याच्यासाठी, त्याच्यामुळे देव प्रसन्न होईल असं वाटण्याला आहे. पण देवाला प्रायोरिटी असणं ही क्वचित गोष्ट आहे, रेअर गोष्ट आहे. पण तो देव म्हणजे सुद्धा कुठला तरी एक साकार मूर्ती आणि त्याच्यानंतर त्याच्याशी असलेला माझा भावनिक संबंध याच्यापुरती मर्यादित न ठेवता देव ही संकल्पना उन्नत करत जाणं स्वतःच्या आतमध्ये. म्हणून हे हिंदू मानसिकतेचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे कित्येक वेळेला पाश्चात्य तत्वज्ञ ज्या वेळेला हिंदू मानसिकतेकडे बघतात, जनरली त्यांचे ठोकताळे ठरलेले असतात की एकतर देव निराकार आहे नाही तर साकार आहे, मधलं नाही आहे काही. पण आम्ही जितक्या आदराने साकारापुढे नमस्कार घालतो तितक्याच आम्हाला निराकाराचं पण तत्व मान्य असतं. आणि अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स कन्सेप्ट देवाबद्दलची, जी वेगळ्या धारणेतल्या लोकांना डायजेस्ट करायलाच कठीण जाते. बस्तर महाशय ज्या वेळेला रामकृष्णांकडे गेले, अगदी सुरुवातीचे संवाद आहेत जे वचनामृतामधले, त्यावेळेला देव कसा आहे तुम्हाला काय वाटतं, साकार आहे का निराकार? तर ते म्हटले जो जसा साकार आहे तसा निराकार पण आहे. असं म्हटल्यावर मास्तर महाशयांचं सगळं अपब्रिंगिंग हे वेगळ्या प्रकारचं होतं, त्यामुळे त्यांना काही हे डायजेस्ट नाही झालं की साकार असल्यानंतर मग एकदा निराकार म्हटल्यानंतर साकार कसा असेल. तो म्हणाले साकार पण आहे, निराकार पण आहे आणि अजून पण बरंच काही असेल तर त्यालाच माहिती. म्हणून देवाबद्दलची कुठलीही धारणा धरून आम्ही वेगळ्या प्रिज्युडाइज्ड माइंडसेटने जर का जाऊ तर आमची कल्पना कोती आहे. त्याला विवेकानंदांनी खूप सुंदर हे सायंटिफिक कसं एक्सप्रेशन देत आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे ठराविक पद्धतीने, म्हणजे H2O ज्यावेळेला एकत्रित येतं त्यावेळेला पाणी तयार होतं. पण तेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळ्या प्रकारे त्यांचं जर का केमिस्ट्री ही झाली तर हायड्रॉक्सी फ्लेम तयार होते. म्हणजे हायड्रोजन पण ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. तर ऑक्सिजन नसेल तर आग विझते, त्याप्रमाणे हायड्रोजन हा जळतो आणि ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो आणि त्याच्यामुळे खूप अतिशय उष्णता निर्माण करणारी ज्योती निर्माण होते. पण तेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळ्या पद्धतीने एकत्र आले तर आग विझवणारं पाणी तयार होतं. हे दोन्ही त्या हायड्रोजन ऑक्सिजनमुळेच जसं तयार होतं तसं देव हा एकाच वेळेला
साकार पण आहे आणि वेगळ्या प्रकारचं निराकार पण आहे असं त्यांनी मांडलं. म्हणजे कशा प्रकारे हे करता येऊ शकेल, म्हणजे त्याचं प्रतिपादन करता येऊ शकेल. त्याच्या भजनी प्रवर्ता कोणीतरी, ते मुख्य भजनी प्रवर्ता याचा अर्थ त्या मुख्य देव ज्याला चैतन्य स्वरूप आहे आणि आमच्या आतमध्ये पण तो आहे, त्याच्या भजनी प्रवर्ता कोणीतरी, त्याचा कोणीतरी वेध घ्यायचा प्रयत्न करा. रेअर आहे, म्हणजे अशा प्रकारे करावं असं वाटणं पण रेअर आहे. समजल्यानंतर सुद्धा ध्यानयोगासारखा मार्ग चालावा निगुतीने क्वचित कोणीतरी जातं. बाकीचे थोडे पेरीफेरीमध्ये हिंदळत असतात, म्हणजे हे पण करू ते पण करू, ह्याचं पण ऐकू त्याचं पण ऐकू, त्याच्यातून काही सबस्टॅन्शियल प्राप्त होईल असं सांगता नाही येत. तो कसा आहे, तो एकळाची सकळा घटी करी भिन्न भिन्न राहाटी सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. पण त्याला पाहायला जाईल असं कोण आहे, पाहता ऐसा कोण आहे, जो अंतरात्मा विवरो न पाहे अल्प स्वल्प कळून राहे समाधानी. जनरली लोकांची टेंडन्सी, समर्थांनी पण भारतभर म्हणून केलेलं होतं, त्यामुळे सगळ्या प्रकारचे लोक टेंडन्सी त्यांना माहिती होती. जनरली लोक हे थोडंसं काहीतरी काढल्यानंतर आम्हाला समजलं आता असं म्हणून रिलॅक्स होणारे असतात. अल्प स्वल्प कळून राहे समाधान. कारण का, तर बुद्धीचं जडत्व आणि अहंकार, कोणाला तरी दाखवण्याची इच्छा, याच्यामधून काय आहे की जे काही 4 लोकांपेक्षा मला सूक्ष्म कळलं आहे त्याच्या पलीकडे अजून काहीतरी आहे, त्याचा वेध घेण्यापेक्षा जे कळलंय तेच प्रोजेक्ट करत राहणं, त्याच्यामध्ये समाधानी राहणं, अशा प्रकारची जनरली टेंडन्सी. म्हणून समर्थ म्हणतात की रिपिटेशन वाटेल, पण अरे हे पाहिलेची पहावे, हे पुन्हा पुन्हा पहावे. पहावे म्हणजे कुठे पहावे, आतमध्ये त्याच्याकडे अवधान ठेवून ध्यान करावे. अरे हे पाहिलेची पहावे, विवरलेची मागुते विवरावे. बुद्धीने त्याचा ध्यास घेऊन तत्व पुन्हा पुन्हा समजून घेतलं पाहिजे. वाचिलेची वाचावे पुन्हा पुन्हा. लोक पारायण पुन्हा पुन्हा त्या ग्रंथाची करतात, वेगवेगळ्या ग्रंथांची पण करू शकतो, पण अशा प्रकारचे दासबोधाचं पण पारायण करणारा मोठा वर्ग आहे, वेगवेगळ्या हेतूंनी ते केलं जातं. पण दासबोध हा मुख्यतः ज्ञानग्रंथ आहे हे समजून घ्या. कुठलेही गीता पण पारायण करायला हरकत नाही, एक संस्कार आहे, पाठांतर पण होऊन जातं, हा पण भाग आहे, सात्विकता अंतःकरणात निर्माण होते. पण मुख्यतः हे विवरण ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बुद्धी लावून त्यांना काय सांगायचं आहे हे समजून घ्यायचा जर प्रयत्न नाही केला तर नुसतं एक चाललंय आपलं सबस्टॅन्शियल काही तत्वाचा अनुभव येणं. याच्यासाठी म्हणून जो मार्ग ग्रंथामध्ये सांगितलेला आहे त्याच्याकडे फोकस ठेवून ग्रंथ वाचला. तसं जर का नाही केलं तर तो ग्रंथ आम्हाला एक सात्विकतेचा थोडासा आविर्भाव अंतःकरणात देणं आणि काहीतरी पुण्यकर्म केलं या प्रकारच्या भावनेत राहणं, याच्या आपल्याकडे काही साध्य करून देत. विवरलेची विवरावे असं म्हणत असताना तत्वाचं वर्णन एका मर्यादित शब्दामध्ये सांगितलेलं आहे, एक बॉर्डर सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक, नकारात्मक रीतीनेच आहे की तो कसा आहे हे सांगता येत नाही शब्दात, म्हणून तो कसा नाहीये हे सांगितलं. तो कसा नाहीये की याला शस्त्र जाळू शकत नाही. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक, अग्नी जाळू शकत नाही. नैनम पेदयन्त्यापो, म्हणजे पाणी त्याला भिजवू शकत नाही. न शोषयति मारुता, मारुत हा म्हणजे वारा याला सुकवू शकत नाही. त्याला समर्थाने असं म्हटलंय की एकच पंचमहाभूतापैकी 4 महाभूतांचं वर्णन आलं, पृथ्वी आप तेज वायू. आकाशाचं वर्णन आलेलं नाही, याचं कारण आकाश काहीच करू शकत नाही, आकाश नुसतं असतं. म्हणून तत्वाला कायम ज्यावेळेला सेम्युलेट करण्यासाठी म्हणून कुठला उपमा दिली जाते ती जनरली आकाशाची दिली जाते. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते. जसं सगळीकडे भरलेलं असून पण आकाश हे कशानेही लिप्त होत नाही. भरपूर पाऊस पडला म्हणून आकाश भिजलं असं म्हणता येत नाही. भरपूर उन्हाळा आहे म्हणून आकाश गरम झालं असं नाही म्हणता येत, हवा गरम होत असते. त्याप्रमाणे तत्व पण सगळ्यांमध्ये असलं. उधळीता माती रविकळा न मिळे, असं तुकाराम महाराज म्हटलं की मातीवर उधळली म्हणून
बाकी सगळं घाण होत असेल, पण सूर्याचे किरण घाण होतात असं म्हणता येत नाही. त्याप्रमाणे ते आहे तिथेच, पण कशानेही लिप्त नाही, पण अस्तित्व मात्र आहे. मग ते कशासारखं आहे, तर आकाशासारखं आहे सॉर्ट ऑफ. पण त्याच्यात आणि तत्वामध्ये फरक काय आहे, तर समर्थांनी असं म्हटलं की ज्ञानाचा फरक आहे. आकाश हे अभावयुक्त आहे, काही नाही म्हणजे स्पेस, आणि जे पूर्णतः तत्वस्वरूप अस्तित्वमय आहे, भावस्वरूप आहे, ज्ञानमय आहे, ते म्हणजे तत्व. म्हणून आकाश, त्याला हे अनेक उदाहरण दिली जातात. तसं महापुरुष कसे असतात, बालकवत असतात असं म्हटलं जातं, लहान मुलासारखे असतात महापुरुष, की मोकळे असतात. म्हणजे खरं तर सांगायचं तर कुठल्याही प्रकारचा ज्येष्ठ साधकपणा, स्वामींनी ते म्हटलं की लहानपणी मी तरुणपणी स्वामीजी माधवनाथांकडे जात असताना कुठली प्रार्थना करत असो तर देवा मला काही पण कर, पण ज्येष्ठ साधक करू नको. कारण ज्येष्ठ साधक ही कॅटेगरी इन इटसेल्फ एक अनुभवण्यासारखी आहे, म्हणजे स्वतः नाही, दुसऱ्यांची. त्यांनी असं म्हटलं ज्येष्ठ साधक आहे, याच्यामध्ये ते ज्येष्ठ असणं त्यांचं, ह्याचा कोणाला तरी मान राखणं त्यांच्याकडून अपेक्षित असतं त्यांना, आणि ज्येष्ठ झाले तरी अजून साधकच आहेत, हे पण ते ध्वनित करून जात. तशा प्रकारे अनेक वेळेला हे तत्व अनुभवता म्हणजे एकतर पाहिलेची पहावे याचा अर्थ, पुन्हा पुन्हा ध्यान करून, ध्यान याचा अर्थ म्हणजे लक्ष ठेवणं, आत्मस्वरूप म्हण किंवा ईश्वर स्वरूप म्हण, त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेकडे लक्ष ठेवून ते अनुभवण्याचा प्रयत्न करणं, असं पाहिलेची पहावे. एकदाच जेवून ज्याप्रमाणे आता आज झालं उद्या परत लागतं, त्याप्रमाणे आज आमचं ध्यान खूप सुंदर झालं, अरे पण अजून बरंच राहिलंय. ध्यान सुंदर झालं असं वाटतं याचा अर्थ आता तू ध्यानामधून बाजूला आहेस, आणि त्याच्यामधून ते वेगळेपणा क्रिएट होऊन जातो. म्हणून ज्या वेळेला ध्यान करत नाही आहोत त्यावेळेला किमान बुद्धीने तरी ते तत्व समजून घ्यायचा प्रयत्न करतो, विवरलेची विवरावे. मग त्याला आधार म्हणून अशा प्रकारची ओवी, पण विवरणाला घेणं. विवरणाचा अर्थ दरवेळेला कोणाला तरी एक्सप्लेन करणं असं नसून स्वतःला ते तत्व एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून बुद्धीने अलर्ट भूमिकेत राहणं. आणि ह्या सगळ्या उपासना अशा प्रकारे आमच्या अंतःकरणातला आत्मभाव किंवा ईश्वरभाव, त्याला काही शब्द वापरला तरी, हा सतत जागा राहावा ह्याच्यासाठी म्हणून सांगितलेले आहे. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं माझा, असं म्हटल्यानंतर पटतं आम्हाला की जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. होल्ड करून बघू एक तासभर म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. जर का तासभर झालं तर, की प्रत्येक येणारं संबंधित झालेलं भूत म्हणजे आमचेच संबंधातले लोक, आमच्यासारखे, ते भगवंत आहेत असं किमान रिमाइंड जरी होत आलं, इतकं कठीण आहे ते. स्वामी स्वरूपानंदांनी वर्णन केलेलं आहे की रस्त्याने चालत जात असताना प्रत्येक पावलागाणी श्वासावर सोहम ठेवायचं असं निश्चित करून त्यांच्या घरापासून ते देसायांचे इथपर्यंत, म्हणजे जिथे अनंत दिवस या रस्त्यापर्यंत जात असताना कित्येक वेळा किमान म्हणाल ते भान सुटलं. महापुरुष आपलं काय चुकलं, हे चुकलं म्हणजे किंवा आपण कुठे कुठे अडथळे खात आलो हे सांगायला लाजत नाही. साधकांना वाटतं कसं सांगू, माझं लागत नाही, माहितीच आहे तुझ्याकडे, तुझं लागत नाही. पण असं होत नाही हे करण्यासाठी म्हणून किती कसोशीने ते प्रयत्न केलेले आहेत, आणि ते राहावं म्हणून ती व्यक्ती किती जागरूक आहे. नाहीतर आमचा सोहम डायरेक्ट ध्यानाला सुरू होतात आणि ध्यान संपून गेलेलं असतं. इतर वेळेला पण ते श्वास चालू आहे तोपर्यंत अनुसंधान चालू आहे का नाही. म्हणून भाऊसाहेब महाराजांनी ज्या वेळेला गुरुदेवांना किंवा साधकांना पत्र लिहित असत, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रतीती आहे की नाही इथे सतत लक्ष ठेवा, सतत प्रतीती आहे की नाही, म्हणजे किती एकदम अलाइंड योगासाठी. किती काळ ध्यान करावं असं अंबुराव महाराजांनी विचारलं होतं, कसं साधन कसं करावं. तर त्यांनी असं म्हटलं होतं की आंधळ्याने दोरी वळावी तसं साधन कर. आंधळा दोरी वळतोय, किती झाली माहिती नाही, किती उरली आहे माहित नाही, तो वळणं हे काम आहे. त्याप्रमाणे साधन लागले देहाच्या माथा, आपण देहाची नव्हे तत्वता.
हे जे समर्थांनी म्हटलंय की साधन कोण करतं, तुझं तत्वस्वरूप आहे, साधन कोण करतं, मन बुद्धी शरीर करतं. आणि म्हणून साधना देहाने करायची आहे, आपण देह नव्हे तत्वत. त्यामुळे देह जोपर्यंत आहे तोपर्यंत साधन करायचं. अशा प्रकारचं प्रतिपादन ज्या वेळेला संत करतात त्यावेळेला त्या साधनेची इंटेन्सिटी आमची जी काय आहे ती उत्तरोत्तर वाढत जावी याच्यासाठी म्हणून साधकांना अलर्ट करणं आहे. त्यांच्यासाठी म्हणून ते सांगणं चाललेलंच नाही. ते पुन्हा पुन्हा व्हावं म्हणून अशा प्रकारचं विवरण स्वतःला घडवत राहणं, प्रयोग करणं स्वतःवर. आणि त्याचा आधार मात्र हा दरवेळेला आपलं जे चाललंय ते बरोबर चाललंय की नाही हे संतांच्या वाङ्मयामध्ये आणि त्यांच्या जीवनचरित्राला तपासून पाहत राहणं. म्हणून वाचेलीची वाचावे पुन्हा पुन्हा. एकदा आम्हाला वाचलं लक्षात राहिलं, ज्या स्टेजला आपण साधना आहे त्यावेळेला त्याच्यानुसार तेच अर्थ नवीन 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 लागत. म्हणून गीतेच्या सुरुवातीला किंवा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला पण ज्यावेळेला भगवान शिव पार्वतीकडे गीता तत्वाचं वर्णन मोठ्या उत्साहाने करतायत त्यावेळेला ती विचारते की हे एवढ्या कौतुकाने का सांगतात, या गीतेचं एवढं महत्व काय आहे. ते तर हरू म्हणे नेहमीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. तसं जशी प्रकृती ही नवीन नवीन अंगांनी पुन्हा पुन्हा आम्हाला खुलवत असते. आम्ही आजपर्यंत कित्येक वेळा कुठे कुठे जाऊन आलो, फिरून आलो, फ्रेश वाटत नाही म्हणून बीचवर जाऊन आलो, त्याच बीचवर 10 वेळा जाऊन, तरी दरवेळा तिथे गेल्यानंतर आम्हाला नवं वाटतं, छान वाटतं. प्रकृती नित्य आहे पण नूतन आहे त्याचे आविष्कार. तसं गीता तत्व याचा अर्थ आत्मतत्वाचं वर्णन करणारा कुठलाही अनुभूती संपन्न ग्रंथ, विद्वान लोकांनी लिहिलेले नव्हे, संतांनी लिहिलेले गीतेसारखे ग्रंथ ईश्वरांनी प्रत्यक्ष लिहिलेले, याच्यामध्ये तेच तत्व आमच्यामध्ये सदुदित आहे. त्याचं आम्ही ध्यान पण करायचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला ते नवीन नवीन अंगाने उलगडायचं. अशा प्रकारे केल्यानंतर असं नाही केलं तर काय होईल, तर पूर्णासं अपूर्ण पुरेना. अपूर्ण म्हणजे आपण आपलं अंतःकरण जे अनेक गोष्टी घेऊन आहे व्यक्तिमत्व, ते कितीही म्हटलं तरी कल्पनेच्या माध्यमातून पूर्णतत्वाचं पूर्णतः आकलन करून घेऊ शकणार नाही. पूर्णाचा अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना, विवरता उरेना देवा वेगळा. म्हणून ते सतत करता 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 ती व्यक्ती ईश्वर स्वरूप होऊन जाणार. मी करतो आहे अशा प्रकारचा वेगळेपणाचा भाव पण न उरत. त्याला समर्थांनी किती पुढपर्यंत जाऊ शकेल ती व्यक्ती, त्याला समर्थांनी असं म्हटलंय, ऐसाच त्याने ओळखला तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे. अशा प्रकारे जी व्यक्ती होईल ती स्वतःच विश्वंभर होऊन जाईल आणि समाधी सहजस्थिती वगैरे ज्या सर्वोच्च अवस्था सांगितल्यात त्या पण मागे पडून जातील. अशा प्रकारची अवस्था प्राप्त होऊ शकेल. आश्वासन आहे, प्रयत्न करण्याचा मात्र आमच्या हातात आहे. हे सगळं सांगायचं कारण काय आहे, तर मानवी जन्मामध्ये हे प्राप्त होणार आहे म्हणून. जर का तसं नसतं तर ह्या एक, त्याला स्वामींनी पूर्वी विंडो शॉपिंग असा शब्द वापरला की विंडो शॉपिंग मधून आम्हाला काय मिळणार आहे, संतांची अवस्था बघून छान वाटतं, ह्याच्या आपल्याकडे पुढेच जायचं, आमचं आहे असंच चाललेलं आहे. तसं न करता हळूहळू आमची अवस्था ही तत्वस्वरूप होण्याकडे म्हणून इन्क्लाइन करत नेणं, आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही कुठे चुकतो आहोत आणि आमचं अंतःकरण दररोजच्या व्यवहारामध्ये कुठे कुठे अडकत आहे. प्रत्येकाचं एक सामान्य, मी कालच असं मला याच्यावर चिंतन करत असताना वाटलं की जी आकर्षणाची स्थानं आहेत ती सगळी अगदी आदिम काळापासून आजपर्यंत तीच आहेत. खरं सांगायचं त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाहीये. त्याची पुरवणारी साधनं वेगळी वेगळी झाली. म्हणजे कुठल्याही प्रकारे सिक्युरिटी असावी, त्याच्यानंतर एक बेसिक उपभोग मिळावे, सगळं बरं चालावं, हे जसं गुहेतल्या माणसाला वाटत होतं तसं आजही वाटतंय. त्याच्यामध्ये काय फार फरक पडलेला नाही. म्हणून माणूस आणि त्याच्यासमोर असणारी, म्हणजे ब्रेन जरी डेव्हलप होत गेला तरी त्याच्यामध्ये असणारी जी बेसिक इन्स्टिंक्ट्स आहेत त्या अजून पशुतुल्यच आहेत, प्राणी म्हणूनच आहेत. त्याच्यामधला जो ईश्वरी भाव आहे तो जागरूक करून नेणं, ह्याच्यासाठी म्हणून जी लोक विशेष रीतीने प्रयत्न करतात
त्यांच्यासाठी म्हणून हा मार्ग सांगितलेला आहे. म्हणून सगळं चांगलं आहे, वाईट कोणाशी वागत नाही, पण अध्यात्म करावं असं वाटत नाही, असा समाज पण भरपूर आहे. याचं कारण काय की अजून ती आंतरिक डेव्हलपमेंट चालू आहे, जन्मजन्मी चालू राहील. म्हणजे आम्ही थोडेसे प्रगत आहोत का? खरं तर आहोत. आम्हाला जर का हे करावं असं वाटत असलं तर. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. आणि त्याच्यासाठीचा म्हणून जो प्रयत्न आहे तो बाय फ्लूक कसा तरी होत राहील असं न म्हणता आम्ही लक्ष देऊन केला तर तो नीट होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी म्हणून समर्थांनी ही सगळा जो भाग आहे की साधना करतोय आणि त्याच्यामधून अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करतोय, त्याला भक्त असं म्हणायला हरकत नाही. भक्त याचा अर्थ प्रेमाने ईश्वराशी जोडला गेला. युक्त याचा अर्थ योगाच्या माध्यमातून जोडला गेला. त्यामुळे भक्त आणि युक्त याच्यामध्ये थोडा फरक आहे. युक्त हा कायम म्हणजे योगी हा जो आहे हा गीतेला अपेक्षित असलेला योगी किंवा संतांना अपेक्षित असलेला योगी हा भक्त अंतःकरणाचीच व्यक्ती आहे, ज्याला ईश्वराबद्दल आंतरिक प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि तो योगाच्या माध्यमातून ईश्वराचा डायरेक्ट अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो, केवळ भावनात्मक भाग गुंजारत न राहत. पण भक्त अंतःकरणाची व्यक्ती जर का योगाकडे तिचं दुर्लक्ष करेल तर ती एका भावनिक भागामध्ये रेंगाळत राहील. त्याच्यामधून काही सखोल अवस्था प्राप्त होऊ पण शकतील, नाही अशातला भाग नाही. पण एक निश्चित मार्ग जो ज्ञानप्रधान आहे तो चालण्याची म्हणून जी टेंडन्सी आहे ती योगामध्ये जास्ती प्रमाणात येते. म्हणून आत्मनिवेदन भक्ती हा जो भाग भक्ती म्हणूनच सांगितलेला आहे, पण त्याला विद म्हणजे जाणणं, स्वतःमध्येच तत्वस्वरूप जाणणं हा एक भक्तीचा प्रकार जो सर्वोच्च म्हणून सांगितलेला आहे. नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्यप्रमाण अन्यथा नव्हे. हे बाकी सगळं केलं पण हेच करायचं राहिलं तर बाकी सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा जे एक समाधान मिळतं आहे त्या समाधानाच्या साह्याने पुढे त्या बॅलन्स अंतःकरणाने, ईश्वराभिमुख अंतःकरणाने ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेणं आणि स्वतःच ईश्वर स्वरूप होऊन जाणं, अशा प्रकारची जो भाग आहे त्याला समर्थाने विभक्तपणे नसावे असं म्हटलंय. म्हणजे वेगळेपणाने नसावे याचा अर्थ सतत देवाचं स्मरण राहणं, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट त्याला सांगून करणं आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे साधनेच्या या सगळ्या पातळ्या काही नेगेट करून आता फक्त ध्यानच करा अशातला भाग नाही. 24 तास माणूस ध्यान करू शकत नाही. पण ज्या वेळेला आम्ही भावनिक रीतीने कुठल्याही विचाराच्या रीतीने ईश्वराशी संबंधित होऊन राहणं, आधार घेणं त्याचा, चांगलं झालं तरी ते सुद्धा त्याला सांगणं तुझ्यामुळेच झालं, नाही झालं तरी सुद्धा असं नाही जमलं मला, अशा प्रकारे ईश्वराच्या पायाशी लीन होऊन राहणं हा एक विभक्त नसण्याचा भाग आहे, जरूर आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन विभक्त म्हणजे वेगळेपणा स्वतःचा ईश्वराच्या अस्तित्वामध्ये विलीन करून, आणि याच्यासाठीची जी प्रोसेस आहे त्याला योग असं म्हटलं जातं. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून ही अवस्था साध्य होणार नाही. कारण अस्तित्व आम्ही ज्यावेळेला 6 अहम याच्यामध्ये जो 6 किंवा ईश्वर किंवा आत्मा याच्यामधून जे अस्तित्व आमच्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे केवळ निखळ अस्तित्व या दृष्टीने निर्देशित केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला संबंधित होत राहतो, सेल्फ किंवा स्व किंवा सोहम या शब्दांनी आम्ही ज्या निखळ अस्तित्वाशी व्यक्तिमत्व विरहित आमचं बाजूला ठेवून थोडंसं संबंधित होऊन राहतो, त्यावेळेला आम्ही आमच्या अंतःकरणावर एरवी नियमित असणारा, सदोदित असणारा व्यक्तिमत्वाचा आविर्भाव हा विलीन करण्याच्या प्रोसेसमध्ये जात असतो. आम्हाला तसं वाटत नसतं, पण ज्या वेळेला आम्ही निश्चयपूर्वक सेल्फवर राहतो त्यावेळेला आपोआपच आमचं व्यक्तिमत्व डायल्यूट होण्याच्या प्रोसेसमध्ये सुरू होऊन जातं. अर्थात त्याचे पुढचे टप्पे हे सूक्ष्म असल्यामुळे ते काही लगेच साध्य होणार असा भाग नाही, पण ती प्रोसेस सुरू झाली. त्या प्रोसेसकडे आम्ही जर का लक्ष देऊन केलं तर ती डेफिनेटली तत्वस्वरूप होण्याकडेच पोहोचवेल, दुसरीकडे कुठे पोहोचेल. मागे असंच स्वामींच्याच म्हणजे सगळ्या शिष्यवर्गापैकी एकांशी बोलत होतो, त्यावेळेला असं बोलणं झालं की आपली साधना कशी चालू आहे वगैरे सगळं. तर त्याच्यावर म्हटलं की फार आपण घायकुतीला यायची पण काही कारण नाही. जर का बेसिक गोष्टी आम्ही नीट करत असू तर
या मार्गामधून आम्ही झालो तर ज्ञानीच होऊ, दुसरं काही होणार नाही. कारण काय आहे की मार्ग इतका स्वच्छ आहे की तो ईश्वराच्या अस्तित्वामध्ये स्वतःचं अस्तित्व विलीन करून टाकतो. हा मार्ग कळल्यानंतर तो चालतोय किती इंटेन्सिटीने आणि किती समजून घेऊन, पण एक भावनेच्या आवेगात आता ध्यान जमवूच अशा पद्धतीचा आवेग असू शकतो, एखाद्या वेळेला होऊ शकतं. पण ते जमवू त्याच्यामध्ये तो आवेग हा शांत करून, कारण ध्यान ही काय आवेगात करायची गोष्ट नाही. भक्तीचा आवेग ठीक आहे, आवेगातलं ध्यान हे हळूहळू जसं शांत होते व्यक्ती त्यावेळेस तिला बरं वाटतं. बरं वाटणं हे फिलिंग भावनेच्या उचंबळात नसून वृत्ती शांत होण्यामध्ये असते. आणि ते शांत होण्यामधून ज्या वेळेला हिट होतं सेल्फ आतमध्ये स्वतःलाच, त्यावेळेला खरं तर ध्यान जमलं असं स्वतःच स्वतःला सर्टिफाय करतो माणूस. आत्मबोध प्रशस्ती हे तये दशेची ख्याती. पण ध्यान चांगलं चाललंय की नाही कोणी सांगायची आवश्यकता नाही, आपलं आपलंच कळतं आत्ता कसं झालं. तशा प्रकारे देवाच्या अस्तित्वामध्ये किंवा तत्वस्वरूपाच्या केवळ असण्यामध्ये सत्तत्व, आमचं व्यक्तिमत्वाचं वेगळेपण काही काळ विलीन करणं, तो अनुभव घेणं, तो अनुभव रजिस्टर झाला, अशा पद्धतीने गेल्यानंतर थोडा वेळ तत्वस्वरूप होऊन म्हणजे जाणीवेमध्ये राहता येतं, हे आता कळलं. आता तो मार्ग पुन्हा 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 चाल. तर स्वामींनी 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलं, जणू काही एका पेनाने एका कागदावर बिंदू काढला, परत तिथेच बिंदू, परत तिथेच बिंदू, परत तिथेच बिंदू, असं एकाच पॉइंटला हिट करत राहणं सेल्फ. आणि जितकं आम्ही फोकस्ड त्याच्यावर राहू तितकं ते तत्व स्वतःला उलगडून देईल. आम्हीच तत्वस्वरूप आहोत, आमचं ते तत्वस्वरूप आम्हालाच कळत जाईल. यालाच विवरलेची विवरावे असं समर्थाने आधी म्हटलेलं आहे. आणि असं करता करता आमच्या व्यक्तिमत्वाचा आविर्भाव हा हळूहळू विरघळत जाऊन तत्वस्वरूप होऊन जाईल. ही स्थिती सांगितलेली आहे सिद्धांची. त्याला विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावे. अशा प्रकारचं जी स्थिती मॅच्युअर झालेली आहे त्याला खरं तर भक्त असं समर्थांनी म्हटलं. पण त्याच्या अधिकडचे भक्त नाहीत आम्ही, म्हणजे कारण ह्या डेफिनेशनमध्ये बसवलं तर आमची भक्ती झिरो नलिफाय होऊन जाते. तसं न मानता स्वामींनी पण त्याला एक पॉझिटिव्ह अप्रोच दिलेला होता. म्हणजे एक उदाहरण दुसरं होतं की त्याच्यामध्ये एका सत्पुरुषांना एका साधकाने विचारलं की देवभक्ताची दुःख दूर करतो असं म्हटलं जातं, पण आमची मात्र दुःख देव दूर करत नाही, तर असं का? तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं, कारण तू भक्त नाहीस म्हणून. म्हणजे हे ब्लंड उत्तर आहे खूप, की तू भक्त नाहीस म्हणून. मग आता हेच सुटली, खूपच सुटली सगळी. पण योगी याचा अर्थ पण स्वामींनी सांगताना असं म्हटले होते की योगी याचा अर्थ पूर्णावस्थेला गेलेला योगीच, त्याप्रमाणे त्या पूर्णावस्थेकडे वाटचाल करायला सुरुवात केलेला पण योगी. गोंदवलेकर महाराजांनी त्याला उदाहरण दिलं की एखादा व्यक्ती समजा पुण्याहून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी होते, मुंबईला जाते आहे. खरं तर ती मुंबईला गेली, पोचली, त्याच वेळेला पोचली असं म्हणता येतं. पण जर का आत्ता समजा ती थोड्या वेळापूर्वी घरातून निघाली आणि दुसरा कोणतरी त्याला बोलवत आला की अमुक अमुक व्यक्ती कुठे आहे, तर घरातले लोक सांगत काही नाही, तो मुंबईला गेला आहे. तो गेला नाही आहे, तो ऑलरेडी वाटेतच आहे, पण प्रिन्सिपली तो घरात नाही आहे असं तिकडे गेलेला आहे. तसं भक्त म्हणजे पूर्णत्वाला गेलेला खरा तर तो भक्त, ज्ञानी भक्त, पण त्याच्या आधीची पण सगळ्या कॅटेगरीज ह्या भक्तामध्येच आहेत. जसं योगी हा पण भाग आम्ही करतो आहोत, ते योगाची साधना करत असू तर आम्ही योगीच आहोत. पूर्णत्वाने गेल्यानंतर पूर्णत्वाने ते योगी म्हणजे हे जे टर्मिनॉलॉजी आहे ते आम्हाला ॲप्लिकेबल होईल. पण ते न साधता बाकी काहीतरी घोळ घालत राहणं त्याला समर्थांनी खटाटोप असं म्हटलेलं आहे. की असं जर का हा अप्रोच स्वतःला क्लिअर करून घेतला नाही आणि केवळ एक गतानुगतिक पद्धतीने अध्यात्माच्या प्रांगणामध्येच वावरतो आहोत, त्याला व्यर्थची शिणावे खटाटोप, हाताला काही लागणार नाही. परत समजून घेऊन करत असू तर तीच भक्ती आम्हाला हळूहळू ईश्वर तत्वापर्यंत नेईल. आणि आमचा वेगळेपणा जो आहे त्याच्यामुळे दुःख आहे. विभक्त असण्याचं मुख्य कारण हे दुःखी असण्याचं मुख्य कारण हे विभक्त असणं आहे. कारण उच्च तत्वाचं धारणा कळली, ते अनुभवावं असं आतमध्ये वाटतं आहे. पण आमच्या आजपर्यंतच्या सगळ्या टेंडन्सीज आम्हाला सामान्य गोष्टींमध्ये अडकवून ठेवतात आणि
कळतंय मात्र असं व्हायला पाहिजे आणि जमत नाहीये, ह्याच्यामध्ये जमत नाही हा जो भाग आहे, हा जो दुबळेपणा आहे, स्वतःच ओढवून घेतलेला आहे. तो ज्या वेळेला टाकतो ती व्यक्ती, त्यावेळेला ती व्यक्ती आपोआपच तत्वस्वरूपाकडे झेपावे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून झडझडून वहिला निघ, झडझडून झाडून टाक सगळ्या गोष्टी. दुबळेपणा झाड मुख्यतः आणि रडेपणा तो झाडून वहिला निघ, पटकन उठ आणि घाई कर. झडझडून वहिला निघ ये भक्तीची या वाटा लाग, जिया पावसी अव्यंग निजधामा माझे. या भक्तीच्या वाटा लाग याचा अर्थ आत्मनिवेदन भक्ती. आता भक्ती म्हणजे घोळ न घालतो, जिथे जिथे आपल्याला पिन पॉइंटेड जाता येईल तेवढं पिन पॉइंटेड करून घेणं. आणि असा जर का असशील तू तर भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशची उद्धरावा हरिभक्ती करून. भल्याने म्हणजे शहाण्या माणसाने विवेक धरावा, ईश्वराकडे जाण्याचा विवेक. दुस्तर संसार तरावा, दुस्तर संसार म्हणजे आपल्या अंतःकरणातच असलेल्या वृत्तीरूप संसार, तो तरुण तत्वस्वरूपाचा वेध घ्यावा. आणि अवघा वंशची उद्धरावा हरिभक्ती करून. असं म्हटलं जातं की अशा प्रकारे हरिभक्ती करण्यामुळे मागच्या कित्येक पिढ्या उद्धरल्या जातात. ते माहिती नाही आपल्याला कसं होतं की नाही. आपलं किमान उद्धार झाला तरी भरपूर गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये उद्धार याचा अर्थ उत म्हणजे वर, स्वतःला धारण करणं. ज्ञानस्वरूपाच्या दृष्टीने आम्ही तत्वस्वरूप आहोत ही धारणा अंतःकरणाने होल्ड करणं आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे उद्धार करून घेणं आहे. हा सगळा मार्ग या समासामध्ये अंतरात्म विवरण या समासामध्ये आलं. जरूर जे वाचणारे समास काही काही जे पूर्णत्वाने आहेत दासबोधामधले त्यातला हा आहे. तर जरूर त्याचा थोडासा अभ्यास पण करून आणि या एका विवरणामध्ये या ओवीचं सूक्ष्मता उलगडली जाईल पूर्णत्वाने अशी शक्यता नाही कुठल्याच ओवीची. दासबोधामधल्या ज्या सूक्ष्म ओव्या आहेत एकदा झालं आता याचं सगळं विवरण झालं असं नाही होऊ शकत. अजून कित्येक पदर हे स्वतःला उलगडून घेण्याचा भाग आहे. त्याप्रमाणे ह्या वातावरणात राहणं दासबोधाच्या गीतेच्या ह्याच्यातून आम्ही सेल्फ एज्युकेशन करून घेतो. अशा प्रकारे स्वाध्याय हा यालाच म्हणतात. म्हणजे स्वतःसाठी केलेला अभ्यास, त्याच्यामधून हा ज्ञानमार्ग असल्यामुळे पुन्हा पुन्हा स्वतःला विवरण करून घेत राहावं अशा प्रकारची प्रेरणा हा स्वाध्याय देतो आहे, हा समाज देतो आहे. तसं आपण करूया. एवढं बोलून जे काही विवरण झालं ते समर्थांच्या चरणी अर्पण करून हरि ओम. सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सुदा नमावे. सत्संग योगे वय घाल भावे, सर्वांकी मंगल बोल भावे. जय जय रघुवीर समर्थ.